हरित धाराशिव 2.0 अंतर्गत धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ती वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. आपण सध्या शिंगोली येथील शिवारात आहोत. या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणे जे आहे ती वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे आणि गेल्या वर्षी याच वृक्ष लागवडीची नोंद जी आहे ती विश्वविक्रमी झाली होती आणि यावर्षी देखील गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या वृक्ष लागवडीची नोंद होणार आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहतोय की काही शालेय विद्यार्थिनी कॉलेजचे विद्यार्थिनी आहेत जे या वृक्ष लागवडीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. दीदी, काय सांगशील? वृक्षारोपण केलं आहे, काय भावना आहेत? खूप छान वाटतंय की आपण निसर्गासाठी काहीतरी करतोय आणि इतके झाडं लावलेत की यातील किती जगतील किती माहिती नाही, पण आता आपल्या गव्हर्नमेंट काय आपल्या धाराशिवच्या जे कलेक्टर आहेत त्यांनी संकल्प केला आहे. आता यातली किती झाडं जगतात ते बघूया आपण. खूप छान वाटतं. गेल्या वेळेस विश्वविक्रम झाला होता, यावेळेस देखील गिनीज बुकात नोंद होते, काय भावना आहेत? खरंच खूप वाटतंय. धाराशिवचं नाव इतक्या मोठ्या पुस्तकात नोंदलं जातं याचा खरं गर्वानं अभिमान वाटतं आणि सन्मान पण वाटतं. आणि असंच हे ट्रेन प्लांटेशन आणि आणखीन पुढच्या वाटचालीसाठी असंच चालावं हीच मनपूर्वक भावना आहे. दीदी, काय सांगशील? वृक्ष लागवड गेल्या वर्षी झाली होती, ह्या वर्षी देखील होते, विश्वविक्रम होतो, एक धाराशिवकर म्हणून काय भावना आहेत? वृक्ष लागवड दरवर्षी होणार आहे, पण आपण जपलात तर ती वाढणार आहेत ना. मग ती आपण लावायला लागला तसं जपायला पण पाहिजे आणि हे आपण आपल्या धाराशिवच्या लोकांनी समजायला पाहिजे. आपण दरवर्षी यायचं, लावायचं आणि जायचं एवढंच नाही, ते अभियान नाही नुसतं. ते लावलंय ना तर आपण जपायचं आणि ते वाढवायचं, तेव्हा आपला खरा संकल्प पूर्ण होईल. नक्कीच हे वृक्ष लागवड अभियान असून वृक्षाचं संवर्धन देखील करण्यात यावं अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र गेल्या वर्षी 15 लाखाच्या आसपास हे जे वृक्षारोपण करण्यात आलं होतं त्यापैकी 13 लाख झाडे जे आहेत ते जिवंत असल्याचं प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे. यावर्षी देखील विश्वविक्रम होत गिनीज बुकामध्ये ह्या वृक्षारोपणाची नोंद होणार आहे. मी वैभव पारवे, LS मराठी, धाराशिव.